काय असतं वजलवार साहेब, माणसांमध्ये मतभेद असतात कारण ते एकमेकांना नीट समजूनच घेत नाहीत. काय म्हणायचंय काय तुम्हाला? नाही, मी तुम्हाला काही विकत वगैरे घेणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची देणगी देऊन लाचही देणार नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की आपल्या दोघांमध्ये मतभेद आहेत कारण आपल्या दोघांपैकी एक जण कायद्याला घट्ट धरून आहे, ज्याला भावनांशी काही घेणं देणं नाही, आणि दुसरा भावनांच्या आहारी गेलाय, ज्याला कायदा आणि नियम यांच्यापेक्षा नातं महत्वाचं वाटतं. अभिमान गेल्याचं कळलं तेव्हा तुम्ही विचाराल की राजस्थानात नक्की काय करत होतो. खरं सांगू, पळून गेलो होतो मित्राकडे, अभिमानच्या आठवणींपासून खूप दूर. तुमच्या चेहऱ्यावरल्या आठ्याच मला विचारतायत की 3 महिने मग राजस्थानात तुम्ही काय करत होतात? कुठे सापडला अभिमान? सापडलाय का शाळेकडे? आढ्याकडे बघत बसला होता, तसाच उचलला त्याला आमचे ओळखीचे एक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्याच्या मनावर खोल जोरदार आघात केला एका बाईनं असं कळलं. 3 महिने एक मुलगा आपल्या बापाला ओळखत नव्हता. कायद्याचं जाऊ द्या, विचार करा काय झालं असेल एका बापाचं. 3 महिने त्यानं मला एकदा तरी बाप म्हणावं, त्याच्या डोळ्यात कसली तरी ओळख दिसावी म्हणून. तीन महिने जागलोय मी. बाप, लय बाप. हे जे काय तुम्हाला जमलंय ना राव, लय बाप आहे. यशवंतराव सरंजामे, पहाडासारखा माणूस आणि आमच्यासारख्या मामूली इन्स्पेक्टर समोर रडतोय. काय वजलवार साहेब, पहाडावर बाहेरून झालेले आघात सगळ्यांना दिसतात, पण आतून पोखरलेला पहाड कोणाला दिसतोय? मला माहित नाही तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे, पण पहिल्यांदा जेव्हा त्याची स्मृती परत यायला लागली तेव्हा सगळ्यात आधी मी त्याला इथं घेऊन आलो. का? कारण मला माझा अभिमान माझा मुलगा म्हणून हवा आहे, एक गुन्हेगार म्हणून नाही. माझी खात्री आहे त्यानं हा खून केलेला नाही, आणि जो खून त्यानं केलेलाच नाही त्याबद्दल त्याला आत टाकणं, मारझोड करणं यानं काय साध्य होणार आहे? झालाच तर त्रास मला होईल जो तुम्हाला मला द्यायचा आहे. त्यामुळे आज हात जोडून एकच मागणं मागायला आलोय. माझ्या मुलाला निर्दोष सोडवायला माझी मदत करा. यशवंतराव सरंजामे म्हणून नाही,
तर एक एकांडा बाप म्हणून ज्याचा मुलगा असून नसल्यासारखा आहे. बघा, ठरवा. बापाले मुलाला भेटायचं असेल तर नाही नाही, खूप खूप आभारी आहे. आज मला फक्त तुमच्याशीच बोलायचं होतं. धन्यवाद. येतो. आजवर मी जे तुमच्याशी बोललो ते एक अगतिक बाप म्हणून, यशवंतराव सरंजामे म्हणून नाही. धन्यवाद. परमेश्वर, चला. फुकट गेला सगळा. खूप शोधले, नाही मिळाली सीडी. कुठे ठेवली होतीस? शुभ्राकडे दिली होती ठेवायला. कुठे एक गोष्ट धड ठेवेल ना तर. तू विचारलं नाहीस तिला? नव्हते रे घरी. कुठे गेले देव जाणे. आय एम सॉरी यार. मेहता येऊन गेला ना. हे सगळं त्या शुभ्रामुळे झालं. खरंय, जे झालंय ते शुभ्रामुळेच झालंय. काय झालंय ना तिला आजकाल मला खरंच कळत नाहीये. हा प्रश्न तू एकदा स्वतःला का नाही विचारत आधी? म्हणजे खरंच जे झालंय ते शुभ्रामुळे झालंय असं मी म्हणलं, कारण तू सीडी विसरला होतास आणि ती येऊन देऊन गेली, आणि म्हणून मी ती मेहताला देऊ शकलो. तुला काय म्हणायचंय? मी माझं काम व्यवस्थित करत नाहीये. मी असं म्हणलंय का? तुझं सेल दे जरा एक मिनिट. हा सुरू तू घरी विसरला होतास. अरे पण ठीक आहे आधी, आपण गोष्टी विसरू शकतो. मी गोष्टी विसरू शकत नाही. एक गोष्ट राहिली म्हणून लगेच एवढा इश्यू करायची गरज नाहीये. माझी आणि शुभ्राची चुकामुक झाली म्हणून. नाहीतर मेहता यायच्या आधी मी सीडी घेऊन आलो असतो. सीडी शुभ्रा घेऊन आली म्हणून लगेच तिची बाजू घ्यायची गरज नाहीये. आधी इथे बाजू घ्यायचा संबंधच नाहीये. ती सीडी घेऊन आली आणि म्हणून आपलं काम झालं. तू कामाच्या गडबडीत सीडी मोबाईल घरी विसरलास हे तिच्या लक्षात आलं आणि ती द्यायला आली. तर तू काय झालंय आधी? तू हर्ट झाला असेल तर आय एम सॉरी. पण तुला असं वियर्ड वागताना पहिल्यांदाच पाहतोय. आय एम सॉरी स्वप्नील. आय एम रिअली व्हेरी सॉरी. ओके, एक सांगू आधी, बायकोला मिळालेले कॉम्प्लिमेंट ज्यावेळी बाजू वाटायला लागते त्यावेळी आपली बाजू एकदा तपासून बघायला हवी. घ्या ना प्लीज.
थँक्यू. पियूला यायला अजून किती वेळ लागेल? त्यांचं रूम इन्स्पेक्शन आहे आज, पण तरीही ती तुम्हाला भेटायला येते. खूप बरं वाटलं तुम्हा दोघांना एकत्र बघून, आणि मला खात्री आहे की पियूसाठी यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं सरप्राईज नसेल. एक रिक्वेस्ट करायची होती. पिहूला जरा आम्ही बाहेर घेऊन जाणार होतो. उद्या संध्याकाळपर्यंत आणून सोडतो. प्रिन्सिपल सरांशी बोलीनच मी, पण तुमची काही हरकत नाही आहे ना? नॉर्मली मुलं स्वतःहून हॉस्टेलवर यायला कधीच तयार नसतात. अनेक आई वडिलांना त्यांची पालकत्वाची भूमिका बजावायला वेळच मिळत नाही, आणि मग त्यांच्या आवडीनिवडींचा विचार, त्यांच्या इच्छांचा विचार त्यांचे गार्डियन म्हणून आम्ही करत असतो. पण जर तुमच्यासारखे पालक त्यांना आपणहून वेळ देणार असतील तर आमची काहीच हरकत नसेल. येस मॅम. हाय. आई, बाबा, तुम्ही दोघं एकत्र? सरप्राईज. खुश? खूप खुश. पियू, रूमचे इन्स्पेक्शन आहे ना, ते झाल्याबरोबर तुला आई बाबांबरोबर जायचंय फॉर अ हॉलिडे. आई बाबांबरोबर हॉलिडे? वाव. आई, मी लगेच येते इन्फेक्शन करून. एक अर्धा तास थांबावं लागेल. मी प्रिन्सिपल सरांशी बोलते आणि लगेच तुम्हाला बोलवते. ओके? साहेब, मला आज पोलीस स्टेशनमध्ये खूप वाईट वाटलं. कसलं? तुमच्यासारखा वाघाच्या काळजाचा माणूस आणि त्या फडतूस वजनवारशी तुम्ही असं काय बोलत होता? आपला अभिमान आत आहे, पण मग म्हणून आपण आपला अभिमान का सोडायचा? मी माझा अभिमान सोडलेला नाहीये आणि अभिमानलाही. पण आज 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 मी जे काय पाहिलं ते साहेब साहेब तुम्हाला काय झालंय? पूर्वीसारखे असतात तर तुम्ही डरकाळी फोडली असतीत, पण आज हे सगळं बुद्धिबळ आहे परमेश्वर. रणांगणावर घोडे असतात, उंट असतात, हत्ती असतात, म्हणून ते सगळेच एकत्र दौडवायचे नसतात. प्रत्येकात बळ असतं म्हणून ते वापरायचं नसतं. बळ असलेल्यानं सुद्धा बुद्धी वापरावी असा हा खेळ शिकवतो, आणि मी तेच करतोय. म्हणजे मी नाही समजलो. अरे, मनात आणलं तर त्या वझलवारचं काय करायचं हे तुलाही चांगलं माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, पण आत्ता मला ते करायचं नाहीये. वेळ आली तर साध्या प्याद्यामुळेही वजीराला त्याचा रस्ता बदलावा लागतो. पण एकदा का हा वजीर समोरच्याच्या सैन्यात शिरला की त्यांचे सगळे हत्ती, घोडे, उंट यांची शिकार करूनच बाहेर पडतो. आणि इथंही तेच घडणार आहे.
वाट बघतोय माझा वजीर परत येण्याची. मग मी दाखवतो ना बुद्धी आणि बळाचा खेळ काय असतो. पण तोवर त्या दगडाला देव म्हणण्याची पाळी आली तरी हरकत नाही म्हणेन. पण त्यानंतर त्या दगडाच्या ठिकऱ्याही मीच उडवेन. आवडला खेळ, आवडला आणि तुमचा डावही आवडला. आणि हा खेळ समोरच्याचाच वापर करून खशात घालायचा. येत्या काही दिवसात अभिमान घरी नाही आला तर नाव लावणार नाही यशवंतराव सरंजामे. पण मला तसं म्हणायचं नव्हतं. मी सांगितलंय तुला. सॉरी. आपण नंतर बोलूया या विषयात. हा ठीक आहे. स्वप्नीलचा फोन होता? हो. काय म्हणत होता? काय नाही, नेहमीच. आज अगदी विसराळू विनू झाला होता तुमचा. एक फोन केला असतास तर बरं झालं असतं. तुम्ही फोन सुद्धा घरीच विसरून गेला होता. स्वप्नीलच्या फोनवर फोन करायचास ना मग. नाही सुचलं मला तेव्हा. त्या क्षणी ती सीडी तुमच्यापर्यंत पोहोचणं जास्ती महत्वाचं होतं. मी स्वप्नीलला फोन करणार, तुम्ही येईपर्यंत स्वप्नील वाट बघणार, मग तुम्हाला सांगणार. थँक्यू. खुश? शुभ्रा, आय एम सॉरी. एक सांगू आदिनाथ, तुम्ही काय करायचं, माझ्याशी कसं वागायचं हे तुम्ही ठरवायचं. पण जे वागाल ते मनापासून वागा. कारण ही अशी कोरडी माफी मागण्यापेक्षा मनापासून दिलेल्या शिव्याही आवडतील मला. कारण त्या तरी मनापासून असतील. खूप मजा आली माहिती आहे बाबा आम्हाला तिथे. आणि वातावरण पण इतकं सुंदर होतं ना. ट्रेकला फार धमाल केली. चला पियू बाळा, झोपा, आता उशीर झालाय. आई थांब ना गं थोडा वेळ. पियू बाळा लवकर झोप. उद्या आपल्याला खूप मजा करायची की नाही, खूप फिरायचं की नाही. मग तिथे झोप आली तर हां झोप. मी आहे शेजारच्याच खोलीत, सकाळी भेटू. गुड नाईट. हे काय इथेच झोपणार आहात तुम्ही सुद्धा? पियू पियू, अगं हा कसला हट्ट तुझा? झोपू दे ना बाबांना त्या रूम मध्ये. नाही आई, बाबा इथेच झोपणार आहेत. मला दोघांच्याही कुशीत झोपायचंय. असं काहीही होणार नाहीये.